तर नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहेत चॅलेंज ट्री हाऊसचा। तर आपण बनवणार आहे ट्री हाऊस आणि त्यासाठी ही आहे आपली टीम। तर तयार आहे सगळे ट्री हाऊस बनवण्यासाठी? यस। आणि ट्री हाऊस साठी आपण सिलेक्ट केलाय हा झाड। तर आता आपण काम सुरू करू। तर चला, हे दोन फांद्या आपण सिलेक्ट केलाय आणि याला कोणतं पण आपण नुकसान केलेलं नाहीये। कट हा आधी सारख्याच आपल्याला असेच भेटले, तर याच्यावरती आपण काम करू आणि यांना असं इथं आपण ट्री हाऊस बनवू। दोन जण खाली थांबा, दोन मुलं आणि 2-3 जण वरती। तर खाली कोण थांबते? रुपेश आणि आर्यन खाली थांबणार आहे आणि एक एक फळी तुम्ही वरती आम्हाला पार्सल करा, ठीक आहे? तर मी जातो वरती। तर आपण आधी एक झाडमधली फळी घेतली, पण थोडी बारीक आहे। म्हणजे ती बारीक फळी आपण याच्यामुळं घेतली की जी कॉर्नरला जे मजबूत राहावं घर, त्याच्यामुळं आपण जाडमधली फळी घेतली। तर विवेक माझ्यासोबत होता, विवेक आणि मी मग काम चालू केलं। आम्ही काही ठिकाणी जसं जमलं तिथं खिळ्या मारल्या आणि या फळीत खिळ्या जात नव्हत्या, त्याच्यामुळं मग आम्ही तारीने बांधलं, तारीने पॅक केलं आणि ऑलमोस्ट हे म्हणजे पहिली फळी आम्ही बांधून घेतली आणि ती पॅक झाली चांगली। तर त्याला काही साईडने खिळ्या पण मारल्या जेणेकरून ते इकडे तिकडे सरकू नये आणि तारीने पण पॅक बांधून घेतलं। आणि खाली मुलं होते अजून सपोर्टिंगला, खूप मुलांनी पण खूप मदत केली आमची, सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच खूप मदत केली मला। आमच्याच वस्तीवरचे मुलं होते। तर पहिली फळी एक फळी आम्ही पूर्ण पॅक केली, तर ही बऱ्या प्रकारे पॅक झाली आहे। आता हिला काहीच प्रॉब्लेम नाही। मग आम्ही दुसरी फळी घेतली, मी आर्यनला बोललो की दुसरी फळी दे, मग आर्यनकडून दुसरी फळी घेतली आणि आता दुसरी फळी लावू आपण आणि ती पण इथे चांगल्या प्रकारे पॅक करून घेऊ। आणि आपण ट्री हाऊस आज बनवतो आहे, तर त्यासाठी आम्ही या झाडाला काही त्रास देत नाही, म्हणजे काही कट वगैरे काही केलं नाही आम्ही। आणि खिळ्या मारतो आहे तर खिळ्या पण बारीक वापरतो आहे। इथं मेन प्रॉब्लेम हा आहे की इथं खिळा मारणे म्हणजे फळ्यात खिळा जात नाही आहे, खूप मुश्किल होते, म्हणजे खूप त्रास होते, पण तरी आम्ही खिळा मारतो इथं। तर आता दुसरी फळी पण पॅक झाली। असं हळूहळू करून आपलं काम चालू होतं। मित्रांनो, माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे, म्हणजे फर्स्ट टाईमच मी लाँग व्हिडिओ करतो आहे, तर एवढं एक्सपिरियन्स नाही की कसं करावं काय नाही, तर थोडं मॅनेज करून घ्या। आणि अशा काही आयडियाज म्हणजे चॅलेंजेस किंवा एक्सपेरिमेंट तुम्हाला मराठीत हवं असेल तर मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असे बनवून या चॅनलवरती अपलोड करीन। तर मित्रांनो, सपोर्ट नेहमीच राहू द्या, मी तुमच्यासाठी म्हणजे चांगले चांगले कंटेंट वगैरे बनवेन नक्कीच। तर आम्ही 3 फळ्या अशा झाडाला मारल्या आणि हळूहळू आपलं काम सुरू होतं। सुंदरमनी खूप मदत केली माझी, खरंच सुंदरम माझ्यासोबत होता सारखं। मग आम्ही कुठं तार मारले, कुठं खिळ्या मारल्या, असं करून आपलं काम चालू होतं। तर तारीने पण आपण पूर्ण म्हणजे अटॅच केल्या फळ्या, जेणेकरून इकडं तिकडं सरकू नये। आणि खरंच हे ट्री हाऊस बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, म्हणजे आमचं दिवसभर गेलं ऑलमोस्ट। सकाळपासून आम्ही 9-10 वाजता आम्ही स्टार्ट केलं असेल, तर ते फळ्या गोळा करायचे आहे, ते सगळं ते मिळून आम्हाला तरी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, तरी आमचं हे 4-5 वाजेपर्यंत हे पूर्ण कंप्लीट झालं, म्हणजे खूप वेळ लागला, खूप मेहनतही लागली। बाकीच्या मुलांनीही माझं खूप सपोर्ट केलं आणि खास म्हणजे सुंदरम, त्याने खूप मदत केली आणि त्याच्यासोबत असं काम करायला मला मजा पण वाटली, म्हणजे आमची मजाक मस्ती चालू होती। तर बऱ्या प्रकारे आम्ही काम केलं आणि खरं तर असे काही व्हिडिओज बनवायला मजा पण येते, पण माझं म्हणजे स्टार्टिंग आहे तर एवढं एक्सपिरियन्स नाही। आणि तुम्हाला मराठी एक्सपेरिमेंट असे चॅलेंजेस व्हिडिओ बघायला आवडेल का? मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच, आणि मी तुमच्यासाठी नेहमीच बनवीन असेच व्हिडिओज। हा घर चांगला मजबूत होतो आहे आणि आपण फळ्या पण वापरतो आहे मजबूत, जेणेकरून कुणी बसल्यावर हा घर पडू नये किंवा
काही कोणाला त्रास होऊ नये. आणि झाडाला देखील आम्ही याचा पूर्ण आम्ही लक्ष ठेवलं आहे की आमच्यामुळे हा म्हणजे झाडाला कुठं कट नाही झाला पाहिजे किंवा काही फांद्या वगैरे कट नाही झाल्या पाहिजे, याची पण आम्ही काळजी घेतलेली आहे. आणि हळूहळू मित्रांनो ते तुम्ही बघितलं असेल की खिळा आम्ही मारतो आहे, तर खिळा त्या फळेत जात आहे आणि थोड्या प्रमाणात काही झाडामध्ये पण जातील, पण एवढं काही फरक त्या खिळांमुळे झाडाला पडणार नाही आहे. म्हणजे आम्ही जास्त मोठ्या खिळा वापरत नाही आहे आणि काही तारीने आणि नंतरून आम्ही हा घर काढून घेणार आहे की कारण ते फांद्या वगैरे वाढल्या तर ते तारीमुळं किंवा त्या खिळांमुळं झाडांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. म्हणजे आपलं व्हिडिओ वगैरे बनवून झालं तिथं आम्ही बसलो तर त्यानंतरून आम्ही हे काढून घेऊ. सुंदरमनी खरंच खूप मदत केली, म्हणजे शेवटपर्यंत तो माझ्यासोबत टिकून होता. बाकीचे आमचे टीममेट गायब झाले पूर्ण, तुम्ही बघू शकता. पण सुंदरम आणि मी शेवटपर्यंत आम्ही तिथंच काम करत होतो. आणि तो आर्यन एक होता, पण तो त्याला मध्येच एक काम आलं त्याच्यामुळे तो गेला निघून. मित्रांनो याच्यानंतरून पण आमचं एक शूट होतं, पण ते कॅमेरामॅनच्या चुकीमुळं ते शूट नाही झालं, ते रेकॉर्ड नाही केलं त्याने. काहीतरी म्हणजे कॅमेरा ऑफच होता आणि त्याला वाटलं रेकॉर्डिंग चालू आहे आणि त्याच्या चुकीमुळं हा रेकॉर्ड नाही झाला. म्हणजे पुढं आम्ही ग्रीन ते कापड लावलं मागं, अजून काही फळ्या वगैरे खाली लावल्या, तर ते व्हिडिओ रेकॉर्डच झालं नाही. त्याच्यामुळं सॉरी मित्रांनो, ते कॅमेरामॅनच्या चुकीमुळं ते पूर्ण झालं. तर पण आम्ही त्याच्यानंतर म्हणजे या व्हिडिओनंतर आम्ही काम केलं बऱ्यापैकी, तर तुम्ही ते पहा. मित्रांनो फायनली खूप मेहनतीनंतर खूप वेळानंतर हा आपला ट्री हाऊस कंप्लीट झालेला आहे. तर अर्धे टीममेट गायब झाले, सगळेच टीममेट गायब झाले. हा शेवटी आर्यन आहे आणि आपला भाऊ शूट करतोय, तो मी आणि आम्ही तिघांनी मिळून हा घर कंप्लीट केला. तिथं खाली एक आहे सुंदरम, तर त्याने बी खूप मदत केली आणि फायनली हा ट्री हाऊस आपला कंप्लीट झाला. तर बघू शकता तुम्ही. तर या तुम्हाला आधी रिव्ह्यू देतो ट्री हाऊसचा. तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या या घरात. तर हे बघा, हा आहे ग्रीन कपडा मागे लावलेला आणि हा आहे इथं आपण झोपू पण शकतो मित्रांनो, तर आरामात झोपू शकता आपण, काहीही प्रॉब्लेम नाही. बघा फक्त एक उशी पाहिजे. तर इथं झोपू शकतो. हे बघा इथपर्यंत हा कपडा आहे ग्रीन कापड, तर इथून इथपर्यंत आणि एवढी मोठी जागा आहे. इथं 4-5 मुलं आरामात बसू शकताय, 2 जणं झोपू शकताय, म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे. अजून आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारात प्लॅन्टला म्हणजे झाडाला कोणत्याही म्हणजे काही नुकसान केलेलं नाही आहे. तर ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी कमेंट करा. आणि आम्ही या ट्री हाऊसवरती काय चॅलेंज करावं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या कमेंटवरती सगळ्यात जास्त लाईक असेल त्या तर आपण चॅलेंज करू.